मुंबई महापालिका जिंकण्याचा ठाकरेंनी निर्धार केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा 27 ऑक्टोबरला निर्धार मेळावा होणार आहे। वरळी NSCI डोम इथे संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। तर संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा असा उल्लेख मेळाव्याच्या बॅनरवर करण्यात आलाय। रवींद्र धंगेकर यांच्यासोबत मी स्वतः बोलणार आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे। फक्त धंगेकरच नाही तर महायुतीतील इतर पक्षांनाही तोच क्रायटेरिया लागू असला पाहिजे असंही सामंत म्हटले। अलाइनमेंट बदल नको तर पूर्ण शक्तीपीठ महामार्गाचं रद्द करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प बाजूला ठेवावा आणि कोल्हापूर सांगली सोलापूरमधून हा प्रकल्प आम्ही जाऊ देणार नाही असा इशारा दिलाय। राज्यात 21 आमदारांना डिफेंडर कार वाटल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। एका ठेकेदारानं सत्तेत असलेल्या आमदारांना कोट्यवधींच्या डिफेंडर कार गिफ्ट केल्या असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। सोलापूर शहरात जिल्हा वंचित आघाडीकडून सुजाता आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। वंचित शहर कमिटीकडून स्वाभिमानी एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय। लोणावळ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले तर चिक्की नगरीत भाऊबीज निमित्तानं मोठी गर्दी झाली होती। पावसाच्या सरी कोसळताच पर्यटक आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आणि या पावसाचा भात पिकावर परिणाम झाला असून कापणीला आलेलं भात पीक पाण्यात बुडून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। तर तिलारी आणि आंबोली भागात देखील परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। साताऱ्यातील कराड शहरासह तालुक्याला जोरदार पावसानं झोडपून काढलं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर हवामान खात्यानं साताऱ्याला येलो अलर्ट दिलाय। कर्जत आणि खोपोलीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला। मात्र भात पिकाच्या नुकसानीनं शेतकरी चिंतातूर झाले। ऐन दिवाळीत सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली। शहराच्या विविध भागात तासभर मुसळधार पाऊस कोसळला। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आणि त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीनं उन्हाचा चटका सहन करावा लागतोय। आता मुंबईसह ठाणे पालघर तसंच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। ऋतुबदलादरम्यान हवामानात अनेक स्थित्यंतरं होत आहेत। वाऱ्याची बदलती दिशा, वाऱ्याचा संथपणा आणि फटाक्यांची आतिषबाजी या कारणांमुळे मुंबईच्या आकाशात धुलीकणांचं प्रमाण वाढलंय। परिणामी गेल्या वर्षभरात सर्वाधिक हवा प्रदूषणाची नोंद ऑक्टोबरमध्ये झाली आहे। तुळजापूरच्या खडकी गावातील शेतकऱ्यांना मन्ना म्हात्रेंनी 6 लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटले। जवळपास 350 कुटुंबांना या किटचं वाटप करण्यात आलं। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धव सेनेतर्फे संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा या घोषवाक्याखाली भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला। हा मेळावा सोमवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी NSCI डोम वरळी इथे आयोजित करण्यात आलाय। निवडणूक आयोगानं मतदार याद्या पडताळणीची मोहीम आता देशभरात राबवण्याचे आदेश दिले आहेत। मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना SIRची तयारी जलद करण्याचे निर्देश दिले। मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलटापालट पाहायला मिळाली। सोन्यानं तेजीचा सूर लावत 1236 रुपयांची वाढ नोंदवली आहे। दुसरीकडे चांदी 4120 रुपयांनी घसरली आहे। 3% GST सह 24 कॅरेट सोनं 1,27,720 रुपयांवर पोहोचलं तर चांदीचे भाव हे 1,58,620 रुपयांपर्यंत खाली आले। दिवाळीच्या 4 दिवसात सोनं 1,34,000हून 1,28,000वर खाली घसरलं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा भाव हा दुप्पट होता आणि त्यामुळे सोन्याच्या बाजारात खरेदी विक्रीचा उत्साह तुलनेनं कमी होता। मात्र तरी देखील दिवाळीच्या 4 दिवसात महामुंबईमध्ये सोन्याच्या बाजारपेठेत सुमारे 3,500 कोटींच्या खरेदी विक्रीची उलाढाल झाल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितले। यावर्षी दागिन्यांपेक्षा नाणीच जास्त विकत घेतल्याचं समोर आलंय। दिवाळीनिमित्त यंदा मुंबईतील 4ही RTO कार्यालयामध्ये 11,528 नव्या वाहनांची नोंदणी झाली। यात बहुसंख्य नागरिकांनी दुचाकी खरेदीला प्राधान्य दिलं असून कार खरेदीमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घट दिसून आली।
मध्य रेल्वेकडून कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पोस्ट नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 24 ऑक्टोबर आणि 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी 11:20 ते दुपारी 1:20 ब्लॉक असल्यानं कर्जत खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे. शहरातील मौल्यवान हिरव्या परिसरांपैकी एक असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी निर्णायक पाऊल उचलले. मुंबई उच्च न्यायालयानं 4 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. ही समिती 3 दशकांपासून प्रलंबित न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करेल. दिवाळी आणि छठपूजेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची विविध मार्गावर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेनं विविध विभागात वेगवेगळ्या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर नागपूर ते मुंबई आणि पुणे ते हडपसर ते नागपूर स्पेशल ट्रेन धावणार आहे. संपूर्ण दिवाळी सणामध्ये बदलापूरमध्ये सातत्यानं विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. यामुळे बदलापूरकरांनी संताप व्यक्त केलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही व्यक्तीला राष्ट्रप्रेमाकडे राष्ट्रनिर्माणाकडे घेऊन जाणारी या देशातली प्रमुख संस्था आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालला म्हणणारे लोक मूर्ख राष्ट्रद्रोही आहेत अशी खोचक टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पुण्यातल्या पीएमपीएमएल बस चालकाच्या राड्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. भेकराई भोसरी मार्गावर धावणाऱ्या बसच्या चालकाचा एका कार चालकाशी वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर दर्यापूर महामार्गावर पायटांगी गावाजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. कार, ऑटो आणि ट्रॅक्टर या 3 वाहनांच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. पुण्यामधील खेड तालुक्यातील रेटवडी शिवारात लहान मुलावर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात मुलाच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्यानं मुलाला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. तर बिबट्याच्या हल्ल्यानं रेटवडी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. उल्हासनगर जवळील सेंचुरी कंपनी स्टाफ गेट समोर असलेल्या सॅलॉन आणि टेलरच्या दुकानाला आग लागली. फटाके फोडत असताना त्याची ठिणगी या ठिकाणी उडल्यानं ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते. चंद्रपूर शहरातील पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील एसपी विधी महाविद्यालय समोरील परिसरात एक इसम रक्तबंबाळ आणि मृत अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अवघ्या काही तासात आरोपी निष्पन्न करत सर्वांना अटक करण्यात आली आहे. जळगावच्या पाळधी गावाच्या बायपासजवळ घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला होता. त्या तरुणाला मदतीला पालकमंत्री गुलाबराव पाटील धावून आले. त्यांनी आपलं वाहन थांबवून जखमी तरुणाला मदत केली आणि एका खासगी कारमधून त्याला रुग्णालयात पाठवलं. धुळे जिल्ह्यातील महिर गावातल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झालाय. लोकांनी अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिची हत्या केला असल्याचा आरोप मयत मुलीच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी केलाय. दरम्यान आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे. भारतात कोसळलेल्या कांद्याच्या दरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनानं निश्चित धोरण ठरवावं यासाठी हे आंदोलन केलं असून पंतप्रधान कार्यालय आणि कृषी मंत्रालयाला निवेदन देण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये 110 वर्षांची परंपरा कायम ठेवत रेड्यांची आणि म्हशींची सगर आयोजित करण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवत म्हशींना सजवून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गवळी बांधवांनी म्हशी आणि रेड्यांची पूजा करत भाऊबीज साजरी केली. मुंबईतील गोराई येथील बुधवारी सकाळी आग लागली होती आणि सोसायटीमध्ये एक सजावटीचं गोदाम बांधलं होतं. आगीमुळे गोदाम राख झालं असून आगीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. या ठिकाणची भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी तिकडची पाहणी केलेली आहे. अभिनेत्री खुशी मुखर्जीचा मुंबईच्या रस्त्यावर गोंधळ पाहायला मिळाला. मुंबईच्या लोखंडवाला परिसरात तिच्या मर्सिडीज कारला रिक्षानं धडक दिल्यानं खुशी संतापली. तिनं जवळच्या फटाक्यांच्या दुकानावर जाऊन स्टॉलवरचे फटाके खाली फेकून दिले आणि माझ्या कारला धडक दिली आणि तुम्हाला दिवाळी साजरी करायची असं म्हणत तिनं आगपाखड केली. सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं याबाबत निर्णय घेतला असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येतोय. येत्या 10 दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
सांगलीच्या कवलापूर इथे शिवप्रेमींकडून भव्य असा किल्ला साकारण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती स्वराज्य दुर्गनाथ प्रतिष्ठानकडून साकारण्यात आली। राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा। अन्यथा नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आधी प्रशिक्षणार्थ्यांचं कुंभमेळा आंदोलन होईल असा इशारा तुकाराम बाबा महाराजांनी दिलाय। तर गोदावरी नदीकाठी भगवे वस्त्र परिधान करत सरकारचे जपनाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। रशिया युक्रेन युद्ध तातडीने थांबावं म्हणून अमेरिकेने रशियाच्या रॉसनेफ्ट आणि ल्युकॉईल या दोन बड्या तेल कंपन्यांवर निर्बंध घातले। या निर्बंधाचे युक्रेननं आणि युरोपियन युनियननं स्वागत केलंय। तर भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेल खरेदी करेल असा दावा देखील ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला। संरक्षण खात्यानं तिन्ही दलांची युद्ध क्षमता वाढवण्याच्या उद्देशानं सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र आणि लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे। यात नाग क्षेपणास्त्र, पाणी आणि जमिनीवर चालणाऱ्या युद्धनौका, इलेक्ट्रॉनिक हेरगिरी आणि टेहळणी करणारी अद्ययावत उपकरणं यांचा समावेश आहे। दिवाळी आणि छठ पूजेसाठी मुंबईतून आतापर्यंत 10,41,000 प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारला गेल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं। मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून 23 ऑक्टोबरपर्यंत चालवलेल्या 1,414 विशेष ट्रेनच्या माध्यमातून हे प्रवासी गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी करा अथवा मरा अशी स्थिती बनलेल्या सामन्यात स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या सलामीवीरांनी न्यूझीलंड विरुद्ध शतक झळकावलं। विश्वचषक स्पर्धेमध्ये शतक झळकावणारी स्मृती प्रतिका ही केवळ तिसरी सलामी जोडी ठरली आहे। मुंबईतील बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाऊन कॅबिनेट मंत्री प्रवीण दरेकर यांनी आदिवासी लोकांसोबत दिवाळी साजरी केली। आमदार प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी लोकांना साड्या, फळं आणि फटाके वाटत त्यांचा आनंद द्विगुणित केला। मावळमधील दिवाळी यंदा थोडी वेगळी ठरली आहे। तळेगाव दाभाडे परिसरातील इंदोरी वराळे गावात शेतकरी महिला मेघा भागवत यांनी कष्टकऱ्यांसोबत भाऊबीज साजरी करून एक वेगळीच दिवाळी साजरी केली। हिंजवडी आयटी पार्क जवळ असलेल्या नेरे दत्तवाडी गावात तुळजाभवानी मंदिरात यंदा दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले हे दीपोत्सवाचं 8वं वर्ष आहे। दिवाळी सणाच्या निमित्तानं मंदिराच्या प्रांगणात मोठ्या संख्येनं महिलांनी उपस्थिती लावली।